एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्रभर डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून एक चैतन्य आरोग्य विभागाला देण्यात आलेलं आहे. आणि आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः नगरविकास मंत्री म्हणून जेव्हा काम करत होते त्यावेळेला आणि त्याच्यानंतरसुद्धा कोविडच्या काळामध्ये सुद्धा असेल सातत्याने आरोग्यविषयक मदत करण्याचं काम ते करत आलेले आहेत. आणि आता स्वतःच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि अशा वेळेला इथे डी के फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठावरती सगळे उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक श्री दशरथ भाऊ कसबे, डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, माननीय अमोल शिंदे, आपले जिल्हा प्रमुख, तसंच गौतम कसबे, नागेश साठे, प्रियदर्शन साठे, जनार्दन शिंदे, शिवाजी सावंत सकाळी मला भेटून गेले. आणि इथे उपस्थित असणारे सगळे डॉक्टर्स, त्याचबरोबर सेवक सेविका, पॅरामेडिकल स्टाफ आणि त्यांना मदत करायला आलेले सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी. आणि नेहमी आरोग्य शिबिराच्या शेवटी येणं चांगलं वाटतं, कारण सुरुवातीला पेशंट्सची खूप गर्दी असते आणि नंतर संध्याकाळी डॉक्टर्स आणि परिचारिका ज्यांनी खूप काम केलेलं आहे ते अर्थातच थकून बसलेले असतात. ते बघायला फार चांगलं वाटतं, कारण मी पण स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून पोद्दार मेडिकलमधून कॉलम केलेलं आहे. आणि आरोग्य शिबिरं
घेत असताना अतिशय जो चांगला अनुभव येतो की लोक आपल्याला लक्षामध्ये ठेवतात, लोक प्रत्येक ठिकाणी औषधं घेऊन जातात आणि आपण ज्यावेळेला डॉक्टर म्हणून त्यांची सेवा करतो तर त्या सेवेच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की किती लोकांना या मदतीची गरज आहे आणि ते बरोबर आपले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी हेरलं आणि त्या ठिकाणी ही शिबिरं घ्यायला सुरुवात केली. काही वेळेला तर चांगल्या गोष्टी जशा आहेत तसं इथे सिव्हिल हॉस्पिटलचे, जिल्हा परिषदेचे, महानगरपालिकेचा इथला स्टाफ आहे. पण काही वेळेला आपण हे देखील बघतो की मध्यंतरी माझ्याकडे केस आली होती सांगलीची, म्हणजे इकडची नव्हती, सांगलीची केस होती. पण एका माणसाने असं केलं मुद्दामच, म्हणजे की 4 लॅबमध्ये स्वतःचं रक्त वेगवेगळ्या वेळेला काढून पाठवलं. म्हणजे माणसंसुद्धा किती उद्योगी असतात बघा. आणि मग वेगवेगळं शुगरचं त्याच्यामध्ये प्रमाण आल्यावरती त्यांनी त्या 4ही लॅबवरती केस केली. मग आमच्या सभागृहामध्ये हा विषय आला. मग डॉक्टर तानाजी सावंतांनी उत्तर दिलं. पण मी प्रश्न हा विचारला की बाबा असं करायचं कशासाठी? तर त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की लॅब, खाजगी लॅब ज्या आहेत त्या कशा पद्धतीने लोकांची फसवणूक करतात. सगळ्याच लॅब तसं करत नसतील सुद्धा, परंतु खरा प्रश्न हा आहे की पेशंटला स्वतःला काय झालं आहे हे कळवण्यासाठी यंत्रणा अजून मजबूत करायला पाहिजे आणि तेच काम डॉक्टर तानाजी सावंत करत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचं खास अभिनंदन करीन. आज इथे मी पाहिलं यादी मोठी आहे, पण डोळे, कान, शरीरामधलं रक्त असेल, हार्ट आहे, मेंदूचे काही आजार आहेत, अजून काही त्वचा रोग आहेत, सर्व प्रकारच्या रोगांबद्दल औषधं इथे दिली जात आहेत आणि लक्षावधी पेशंटनी याचा फायदा घेतलेला आहे. मला तर असं वाटतं की ज्यांना चष्मा मिळतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला जग किती चांगलं दिसायला लागलेलं आहे. ज्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन होतं तो मनुष्य म्हणतो की अरे मला माहितीच नव्हतं की एवढा उजेड आहे म्हणून. इतकं मोठी ताकद या वैद्यकीय संपूर्ण ज्ञानामध्ये आहे आणि या सगळ्यासाठी तुम्ही सर्वजण, खरं तर डॉक्टर्स, परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचे पण बरेचसे प्रश्न आहेत याची मला स्वतःला पण जाणीव आहे. आणि असं असून तुम्ही या शिबिरांसाठी वेळ देताय आणि संध्याकाळी परत लोकांना औषधं दिली जात आहेत, चहा पाण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मला एकच काळजी वाटायला लागली की बरेचसे पेशंट जे आहेत ते पेशंट्स बरे झाले तरी परत म्हणतील की शिंदे आमचं परत शिबिर घ्या म्हणून. तर कारण मी उदगीरला प्रॅक्टिस केली आहे स्वतः 2-3 वर्ष आणि माझे पेशंट ज्या महिला होत्या तर त्यांचा एक मला अनुभव आला. त्या म्हणायच्या की आम्हाला घराबाहेर पडता येतं. कशासाठी घराबाहेर पडता येतं? लग्नकार्य असेल तर घराबाहेर पडता येतं, देवळात जाताना घराबाहेर पडता येतं आणि आजारी असलं तर घराबाहेर पडता येतं. त्यामुळे काही लोक थोडं जरी त्रास झाला, पोट दुखतं आहे, एक ग्रामीण भागातला शब्द आहे की नळ फुगलेत, म्हणजे पोटातल्या आतड्याचं काहीतरी झालेलं आहे, तर ह्या सगळ्या आजारपणावरती लोक औषध घेतात ताबडतोब येऊन. ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण स्वतः आपण इथे उदाहरण पाहिलं सारिकाताईंचं, फार हृदयस्पर्शी आणि भावनापूर्ण वातावरण आहे की त्यांचं रोगनिदान चुकीचं झाल्यामुळे त्यांचा जीव गमावलेला आहे. आणि कोविडच्या काळातसुद्धा आपण हे पाहिलं सातत्याने की जवळजवळ 2.5 लाख मुलं अनाथ झालेली आहेत, त्यांचे पालक गमावलेले आहेत आणि म्हणून एका महायुद्धापेक्षाही हानी मोठी आहे. त्या दृष्टिकोनातून आपलं हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कुठेही मला निवडणुकीचं चिन्ह दिसत नाही आहे, कुठलाही प्रचार दिसत नाही आहे. एक सामाजिक भूमिकेतून हे काम केलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं, इथे आंबेडकरी विचारांचा उल्लेख झाला. सोलापूर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा बालेकिल्ला आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे आंबेडकर जयंतीची मिरवणूक होते, लोक एकत्रित येतात. मलाही आठवतं की मी अगदी नवीन काम करायला लागले त्यावेळेला मला असं वाटलं होतं की एक 2-3 तासाची मिरवणूक असेल, पण आता मला सांगत होत्या ज्योतिताई की आता 2 दिवस मिरवणूक चालते. तर मला असं वाटतं म्हणजे 2030पर्यंत आपली मिरवणूक 5-6 दिवसाची होईल. तर अशा पद्धतीने सातत्याने लोक एकत्र येत आहेत आणि आंबेडकरी समाजाच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारची बाबासाहेबांना बांधिलकी, निष्ठा अशी नेहमी दिसून येते. मला आठवते की लोक बरेचसे याला जातात नागपूरला दीक्षाभूमीवरती आणि तिथे त्यांचा मध्ये मुक्काम असतो अकोल्याला आणि त्यावेळेला रात्री ते मुक्काम करतात अकोल्यात. आणि मी नवीनच होते आणि मी गेले तिथे आणि त्या ठिकाणी रात्रीचे 12:30 झाले होते, तेव्हा काही लाऊडस्पीकरचं असं बंधन नव्हतं. तर त्यावेळेला सगळे लोक झोपलेले दिसले, पांघरुणं वगैरे घेऊन आरामात झोपले होते 10-15 हजार लोक. पण मी बोलायला लागले तर मी म्हटलं अरे तुम्ही तर झोपलेले दिसत आहेत. त्यावर सगळे लोक उठून बसले, म्हणजे आम्ही झोपले असलो तरी बाबासाहेबांचे विचार आम्ही ऐकले की जागे होतो, त्यामुळे ताई तुम्ही बोला म्हणून. अशी एक आपल्या समाजामध्ये फार चैतन्य आणि जागृती त्यांच्या विचारांमुळे झालेली आहे आणि तुम्ही हा वारसा सगळा पुढे नेताय. मला इथे मोठ्या अभिमानाने सांगायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला काही प्रश्न तयार झाले त्यावेळेला शिवसेना ही
एक लोक बराचसा गैरप्रचार करतात, परंतु मी स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकलेले आहेत आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं की शिवशक्ती आणि भीमशक्ती हे झालं पाहिजे आणि कोर्टामध्ये दुसरं कुठलं ग्रंथ घेण्याच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकरांची घटना घेतली तरी पुरेशी आहे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे मला आठवतं ज्यावेळेला आंबेडकर भवन दादरचं पाडणार होते त्यावेळेला मी अगदी नम्रपणाने सांगेन की मी स्वतः एकमेव विधान परिषदेतली आमदार होते की तिने सांगितलं की मी सांगू शकले की हे आंबेडकर भवन पाडायचं नाही. हजारो जनता तिथे मुंबईला आलेली होती आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या माझ्या लक्षवेधीवरच्या एकटीच्या उत्तरासाठी सभागृहात आले आणि त्यांनी आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीत आंबेडकर भवन आम्ही पाडणार नाही, उलट जास्त ठिकाणी स्मारक करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्याला जेवढी शक्ती आहे, आपल्याला जेवढे विचार आहेत, मग ते आरोग्याच्या माध्यमातून असतील, शिक्षणाच्या माध्यमातून असतील, एकमेकाशी सहृदयतेने वागण्याच्या संदर्भात असतील, हे फार महत्त्वाचे आहेत. आजच एक अत्यंत हृदयाला भेदून टाकेल अशी घटना उज्जैनमधली समोर आलेली आहे की एका 12 वर्षाची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये चालली आहे आणि तिला मदत मिळत नाही आहे, परंतु पोलिसांनी नंतर लगेच स्पष्ट केलेलं आहे की तिला मदत देण्यात आली. लोकांनी तिला कापडं वगैरे दिली. आरोपीला शोधतायत ते. आरोपीला पकडलं तर त्यातला एक आरोपी जखमी झालेला आहे, म्हणजे तो पळून जाण्याच्या तयारीत असल्यामुळे. त्यामुळे पकडलं गेलं ठीक आहे, पण समाजाच्या मध्ये ज्या अपप्रवृत्ती आहे त्या अपप्रवृत्तींच्या दूर करायचं असेल तर आपल्याला खरी गरज आहे ती म्हणजे राज्यघटनेच्या अंमलबजावणीची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जे प्रयत्न सगळे सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि आपले सगळे नेते मंडळी जे करतायत त्यालाच विधान परिषदेमधून एक चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये तुमचं हे जे आरोग्यविषयक काम आहे त्याचा नक्कीच जास्त उपयोग आहे. घरातला जो मनुष्य कुठल्या सभेसाठी येणार नाही तो आरोग्य शिबिरासाठी बाहेर पडतो किंवा पडते आणि त्याच्यामधून घराघरापर्यंत समाजामध्ये काही चांगलं काम चाललं आहे हे पोचत असतं. त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानते. आणि एक छोटीशी घटना सांगेन मी की आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला आपला हेतू चांगला असतो, परंतु माझ्या विद्यार्थी दशेत असताना मेडिकलला असतानाची घटना आहे की आम्ही आदिवासी भागात काम करत होतो आणि त्यावेळेला सगळीकडे असं कळलं की पोट बिघडण्याची साथ आलेली आहे. मग आम्ही डॉक्टर्स, आमच्याकडे औषधं होती, सामान होतं, ते आम्ही प्रत्येक घरात जाऊन विचारायचो की कोणी आजारी आहे का. मग कोणी सांगायचं इथे कोण आजारी नाही, कोणी सांगायचं की छोटं आदिवासी मूल आहे ते आजारी आहे. मग आम्ही जाता जाता एका टेकडीवर चढून गेलो. तिथे एक आजीबाई बसल्या होत्या आणि त्या आजीबाईंना विचारलं की कोणी आजारी आहे का, तर ती म्हणाली नाही, पण माती जी वरती झोपडी दिसते ना डोंगराच्या एकदम वरती, तिथे एक बाई आजारी आहे, तर त्यामुळे तुम्ही तिथे जा, तिला औषधाची गरज आहे. मग आम्ही आपले दोघं तिघं डॉक्टर्स शिकाऊ बरोबर सामान घेऊन धापा टाकत वरती जाऊन पोचलो आणि वर जाऊन पोचलो आणि दार बघितलं तर दार बंद. मग आम्हाला वाटलं मागच्या बाजूला कोणतरी असेल म्हणून आम्ही हाक मारली, आजीबाई आजीबाई, कोणीच बाहेर आलं नाही. मागच्या बाजूनी बघितलं तर एक पाण्याचा डेरा ठेवलेला होता, झाकलेला होता, पण पाणी भरलेलं होतं. म्हटलं घरातलं कोणीतरी बाहेर गेलेलं दिसतंय. मग आम्ही परत घाम पुसत खाली आलो आणखीन त्याच्यानंतर त्या आजीबाई परत तिथेच बसल्या होत्या खाली. त्यांना म्हटलं का हो आजीबाई, तुम्ही आम्हाला वर पाठवलं डोंगराच्या वरती म्हणून. तर ती म्हणाली हो मला माहिती होतं घरात कोणी नाही आहे. अहो म्हटलं तुम्हाला माहिती होतं घरात कोणी नाही तर आम्हाला कशाला डोंगरावर पाठवलं. तेव्हा ती म्हणाली की मी इतकी वर्ष बघते पण कधीच सरकारचा माणूस माझ्याकडे आला नव्हता, म्हणून तुम्ही तुमचं काम नीट करावं म्हणून मी तुम्हाला डोंगरावरती पाठवलं म्हणून. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की लोकांना एक अपेक्षा आहे की सरकारने आमच्याकडे यावं. ते सरकारने तुमच्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याच्यात कारणीभूत आहात की लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढणार आहे, लोकशाहीवरचा विश्वास वाढणार आहे. आणि ते ज्या सामान्य महिलेला कळतं की तुम्ही तुमचं काम नीट केलं पाहिजे, तर तुम्हीसुद्धा जे सरकारी कर्मचारी आहात ते तुम्ही तुमचं काम नीट करताय हे कळण्याच्यासाठी सुद्धा हे एक फार चांगली मोठी शक्ती आहे आणि साधन आहे. तर मी तुम्हाला असं अपेक्षा धरते की अशा आजीबाई तुम्हाला न भेटोत सगळीकडे जे आपले पेशंट आहेत त्यांचा विश्वास असणारी माणसं भेटावी जरूर. एवढं सांगून 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. आपण